पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी को पावड बाय पितांबरी रुचियाना गुळ पावडर, स्पेशल पार्टनर्स अनुवेद पवित्र स्नान आणि टायगर फिनाईल, स्वच्छतेचा भरवसा। चाच्या भागात मी संकर्षण कराडे फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं अगदी छान डबल सीट स्वागत करतो। मंडळी, आज मी आहे अलिबाग शहरामध्ये। तुम्हाला इथल्या एका जोडीची गंमत सांगतो। ही जोडी आहे सासू आणि सुनेची। इतकी धमाल मैत्री आहे, त्या छान गप्पा मारतात, सिनेमाला जातात, नाटकाला जातात, मज्जा करतात आणि हो, आपल्या कामाची गोष्ट म्हणजे पदार्थही करतात। त्या दोघींकडे जाऊया, त्या जोडीतली गंमत पाहूया, गोडी पाहूया, गप्पा मारूया आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ। तोपर्यंत या सीटवरती बसायला मी कोणी जोडी मिळते का ते पाहतो। चलो अलिबाग। मंडळी, कवळ्यांची ही जोडी आपल्या समोर आहे। सासूबाई आणि सुनबाईची छान गप्पा मारूया आणि आजच्या भागातले पदार्थ पाहूया। नमस्कार सासूबाई। नमस्कार। नमस्कार सुनबाई। कशा आहात आपण दोघी? एकदम मजेत। वा, आपण कशा आहात? छान। किती महिन्यांपूर्वी ही जोडी झाली? 6 महिने झाले लग्नाला। लग्नाला तुमच्या 6 महिने झाले। मग आता नवीन नवीन सुनबाई आहेत। हो हो। पण नवीन नवीन सुनबाईला पटकन एक ताजा ताजा उखाणा घे म्हणा। प्रेमाची नौका, कवळ्यांची होडी, प्रतिकरावांचं नाव घेते, आम्ही सारे खवय जोडीत गोडी। अरे वा वा वा, क्या बात है। आम्ही असं ऐकलंय की जनरली प्रवास असा होतो की मुलगा मुलगी पाहतो, त्याला ती आवडते, तो आईकडे जातो। इथे तुम्हीच आधी पाहिलं होतं म्हणे त्यांना? खरं सांगा। पाहिलं होतं, छोटी असताना पाहिलं होतं। छोटी एवढी? शाळेत असताना पाहिलं होतं, पण तेव्हा काय माहित नव्हतं ही सून होईल। तेव्हाच आवडली होती। काय दूरदृष्टी आहे बघा। पण जनरली होतं असं की मुलगा मुलीला पाहिल्यानंतर लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतो की नाही, पहिल्या नजरेत प्रेमात पडतो। हे मुलाच्या बाबतीत होतं। सासूबाईंच्या बाबतीत लव्ह ॲट फर्स्ट साईट झाले, सुनबाईच्या बाबतीत हो की नाही? तुम्ही हिला पाहिलं आणि प्रेमात पडला, फार छान, आणि ती सून झाली। छायाताईंचा म्हणजे सासूबाईंचा तुला सपोर्ट खूप आहे। हो, असतो ना। अजून किचनचा पूर्णपणे मी माझ्याकडे ताबा घेतलेला नाही, सासूबाईंकडेच लाखून ठेवलाय तो मी। आता मला कळलं, ही भागाच्या सुरुवातीलाच त्यांचं कौतुक का केलं। सासूबाई, हा ताबा तुमच्याचकडे ठेवा, मला फक्त प्रतीकचा ताबा द्या। ठीक आहे, पण काळ बदललाय, सगळ्या गोष्टी फार छान आहेत आणि ही जोडी फार गोड आहे। श्रिया आणि छाया या सासूबाई सुनबाईची जोडी आहे। त्यांच्यासोबत लगेच वळूया आपण किचनकडे, म्हणजेच पाहूया पदार्थ। या चला मंडळी, स्वयंपाकाची वेळ झालेली आहे। या सासू सुनेच्या जोडीकडनं स्वयंपाक करून घेऊया। तयार ना छायाताई? काय करणार आहात पदार्थ? गुलकंदाची करंजी। आम्ही सारे खवय्ये। दुसरा पदार्थ? भरले पापलेट। आम्ही सारे खवय्ये। या दोन्ही पदार्थांकडे जाऊया, पण त्याआधी एक छोटासा खेळ खेळूया। ओके। नवीन नवीन लग्न झालंय, वातावरण खेळीमेळीचं पाहिजे ना, है ना? खेळ अगदी सोपा आहे, टंग ट्विस्टर आहे। आणि टंग ट्विस्टर असा आहे छायाताई की डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, जाड दळा। ओके श्रिया? डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा। मग मी कॉन्सन्ट्रेट नाही करू देत। डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा। झालं, बस झालं, सुटली टंग ट्विस्टरचा हा गेम छान आपण मस्त एन्जॉय केला। आता आपण एक काम करूया, स्वयंपाकाकडे जाऊया। पहिला पदार्थ कुठला करतोय? गुलकंदाची करंजी, ड्रायफ्रूट करंजी। गुलकंद ड्रायफ्रूट करंजीकडे जाऊया आपण, पाहूया साहित्य। मैदा घेतला 1 वाटी, त्यानंतर हे कणिक आहे मैदा आणि रव्याचं। हे थोडं कलर टाकलाय, फक्त मैदा आणि रव्याच्या कणिक मध्ये आम्ही कलर टाकलाय, थोडं छान दिसायला पदार्थ। हे खोबरं घेतलंय खिसून, ड्रायफ्रूट कट करून घेतलेत, त्याच्यानंतर ही पिठी साखर आहे, गुलकंद, कॉर्नफ्लॉवरचा साठा आहे हा, त्याच्यानंतर रवा, हे कणिक मिक्स करून घेण्यासाठी रवा यूज केलाय, खाण्याचा रंग, वेलची पावडर आणि गार्निशिंगसाठी फुलाच्या पाकळ्या। बर, म्हणजे हा मैदा आणि हा रवा हे एकत्र करून मळून घेतलं आणि त्याची मळून घेतलेली बोटी आहे, बरोबर? आणि ह्याच्यामध्ये फक्त थोडासा हा खायचा रंग वापरला। ठीक आहे, साहित्य आपण पाहिलेलं आहे। कृती पहिल्यांदा काय करायची? पहिले हे लाटून घ्यायचं। घ्या मग। ठेवलंस तरी चालते सध्या लाटून। वा, बस 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 बस। नाही, थांबा, थोडीशी मोठी करतो ना, पण हे होईल, ते पातळ होईल। सासूबाईंचे इन्स्ट्रक्शन्स चालू आहेत आणि सुनबाईंचं काम चालू आहे। बरं,
हे लाटता लाटता गप्पा मारू शकतो ना? येस येस शुअर. बरं, आपण तिकडे तेल गरम करत ठेवलंय ना? साजूक तूप. अच्छा, साजूक तूप आहे होय. हो. बरं. 2 आपण लाटून घेतले. आता पुढे पुढे ही पण ते पण लाटायचे. दोन्ही लाटून. तू जरा सांग ना तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुझ्या लग्नाची गोष्ट. आमचं नेटिव्ह ऑल्सोही झाली बाग. बर. हा, आणि आमचं एकमेकांपासूनचं घर हे 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरच अरे आहे वा. एकमेकांपासून. तर तेव्हा लहानपणी फारशी ओळख नव्हती, फक्त शाळेत थोडा चेहऱ्यावर परिचय असतो. आपण काय म्हणतो, चेहऱ्याने ओळखतो असा मुलगा हा प्रतीक. आम्ही असं थोडीफार ओळख होती आमची. त्याच्यानंतर फ्युचर एज्युकेशनसाठी हे मम्मी तुम्ही भाजून घेता का? फ्युचर एज्युकेशनसाठी मम्मी तुम्ही भाजून घे. नाही, फ्युचर एज्युकेशनसाठी आम्ही दोघंही मुंबईत गेलो. हा, आपण आता हे करंजीतलं सारण करून घेतोय ना? Yes. बरं, आधी खोबरं घातलं, पुढे हे भाजल्यानंतर त्याच्या ड्रायफ्रूट आणि गुलकंद मिक्स करायचं. बरं, ठीक आहे. आणि सारण बनवायचं. वेलची पूड. बरं, असं ठीक आहे. सगळं मग आता mix ते भाजून करून- झालंय की भाजून छान? झालंय. घालूया ड्रायफ्रुट्स? हो. गुलकंद ड्रायफ्रुट्स करंजी हा पदार्थ आपण करतोय. त्याच्यासाठी लागणारा आधी करंजीतलं सारण आपण तयार करतोय. बरोबर ना छाया काकू? हो बरोबर. बर. काय ग श्रिया, जेव्हा तुला विचारलं प्रतीकने तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? त्यानेच विचारलं ना तुला का तू हो, विचारलं? विचारलं असं विचारणं नाही झालं. आम्ही दोघं म्हणजे टाइम स्पेंड करायचो असं कॉलेज, म्हणजे कॉलेज आणि जॉबच्या मध्ये टाइम असायचा तेव्हा. आता हे तयार झाले भाजून. आता हे काढून घ्यायचे. बरं, ठीक आहे. करंजीच्या आतलं सारण आपलं भाजून झालं. येस. आता एका बाउल मध्ये हे काढून घ्यायचं. गुलकंद. त्याच्यामध्ये गुलकंद ऍड करायचा. वा. वेलची पावडर. आणि काय काकू? वेलची पावडर वेलची पावडर आणि पिठी साखर. बर. पिठी साखर ते टाकू. टाकता 2 चमचे पुरी. कर तू गोड, काही काळजी करू नकोस. बस बस. घरी सगळे गोड खातात ना पोटभर? हो. सुनबाई हे मिक्स करेपर्यंत करता करता जरा गप्पा मारूया. हातानेच करते छान. हो कर की. वा वा. काय हो छायाताई, हा बरं. 7-8 महिने झाले ना लग्नाला? हो. मग तुम्ही कधी म्हणाला नाही आज तू स्वयंपाक कर हो. म्हणता? हो. शिकवता स्वयंपाक? हो. कुठपर्यंत आली आहे मजल? सध्या डबा वगैरे बनवून देते सकाळी. अच्छा, कोणाला? प्रतीकला. प्रतीकला. हो. आम्ही असं ऐकलंय की पहिल्यांदा भात केला त्याचा इतिहासच झाला. सगळ्या खबरी आम्ही मुंबईहून काढून अलिबागला आलो. काय ग श्रिया, काय झालं होतं भात? पहिला रसोडा. आणि तो पूर्णपणे करप्या. करप्या? छायाताई तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आणि भात चांगला करून घ्या. तूप आपण तापत ठेवलेलं आहे. आता काय करूया? साठा लावून करंजी पारी करायची. बरं, घ्या. त्याला पदर सुटण्यासाठी आपण हा साठा तयार लावतोय. खेळीमेळीच्या वातावरणात साठा लावणं चालू आहे. सासूबाई आणि सुनबाई एकमेकींना मदत करतायत. तोपर्यंत मी तुझ्या नवऱ्याशी गप्पा मारतो. काय प्रतीक, कसं आहे? हो मस्त. छान आहेस ना? आई म्हणते श्रियाला स्वयंपाक येत नाही. शिकते म्हणावं लागेल आपण. कारण कसं आहे, पक्षपात मी नाही करू शकत. तू कधीच करू नको. मी तुला प्रेमाचा सल्ला देतो. कारण माझा नाहीतर उद्या डबा बंद होईल. हो. वा, पण फार छान. आई आणि बायकोच्या नात्याविषयी काय सांगशील? नाही नाही, अतिशय गोड आहे. जसं गोड आहे तसं चालू राहावं अशीच इच्छा. ओके, साठा लावून छान पुऱ्या एकावरती एक ठेवून झालेल्या आहेत, हो ना? पण तरी बायकोच्या हातचा पदार्थ तुला कुठला आवडतो एखादा? कोणतंही नॉनव्हेज केलेलं. कुठला पदार्थ नॉनव्हेज मध्ये? फिश, चिकन, मटन. अच्छा. आणि भात कसा करते? भात मी करतो. कीप इट अप. ओके, ते लेअरिंग झालेलं आहे. आता काय करूया? आता त्याच्या लाट्या बनवायच्या आहेत. घ्या करून. सुरी द्या, सुरी. परत लाटायचं काही करून? हो. हा, मग पापड बनवायचे त्याचे. हे करा.
आता हे जे आपण वेगवेगळ्या रंगाच्या 2 पुऱ्या लाटून घेतल्या होत्या आणि एकमेकांवरती ठेवल्या होत्या त्याचं लेअरिंग आपलं छान दिसतं है ना. आता हे परत लाटून घ्यायचं, परत पापड लाटायचे त्याचे, सारण भरून करंजी करायची आणि तळायची. हो. कळली का तुम्हाला कृती? तशी फार सोपी आहे. सासूबाई रागवतात कधी? नाही, एवढ्या नाही. कधी कधी थोडंसं होते चिडचिड घरात थोडीशी. ते बरोबर. कशावरून पण? असं स्पेसिफिक असं नाही. आम्हाला कधी कधी यायला लेट झाला आणि त्या बिचारा फोन करत असतात आम्हाला 8 वाजल्यापासून आणि आम्ही घरी पोहोचतो रात्री 12 वाजता. चला, पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, त्यात पटकन सारण भरूया आणि करंजी तळून घेऊया. सारण भरून आता बंद करून घ्यायच्या. घ्या करून. पाणी लागलं. बोलले ना. तिकडे तूप छान तापलेलं आहे आणि आता गुलकंद करंजी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता ह्या कापून घ्यायच्या. घ्या कापून. वा, सोडा मस्त तुपात. 5 मिनिटात तयार होईल गुलकंद ड्रायफ्रुट्स करंजी. ती छान कलरफुल असणार आहे. अलिबाग मध्ये येऊन आज मी करंजी खाणार आहे. काय थाट आहे माझा, हो की नाही श्रिया? वा, दुसरी करंजी सुनबाईला मान द्या सोडायचा. कारण काय, तेलात गोष्टी सोडण्यावरनं खूप काही अंदाज येतो. हो. स्वयंपाक आता जमू लागलाय असं म्हणायला हरकत नाही. चला, गुलकंद ड्रायफ्रूट करंजी आम्ही छान डीप फ्राय करून घेतो. खुसखुशीत झाली की मग घेतो खायला. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण गुलकंद ड्रायफ्रूट करंजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मैदा आणि रवा एकत्र करून पीठ मळून घ्यावं. या 2 रंगाच्या पिठाच्या लाट्या पोळपाटावर लाटून त्याच्या पुऱ्या तयार करून घ्याव्यात. एकीकडे पॅन मध्ये किसलेलं खोबरं आणि सुकामेवा भाजून घ्यावा. त्यानंतर त्यात गुलकंद, वेलचीची पूड, पिठी साखर घालून सारण तयार करून घ्यावं. आता एका कढईत साजूक तूप गरम करायला ठेवावं. लाटून घेतलेल्या 2 रंगांच्या पुऱ्यांमध्ये साटा लावून पुन्हा थोड्याशा लाटून त्याची गोल गुंडाळी करून घ्यावी. सुरीने कापून त्याच्या पुन्हा लाट्या तयार करून घ्याव्यात. या लाट्या लाटून पुन्हा एकदा त्याच्या पुऱ्या तयार कराव्यात. आता या रंगीत पुऱ्यांमध्ये सारण भरून त्याच्या करंजा तयार करून गरम तुपात तळून घ्याव्यात. सुंदर रंगीत स्वादिष्ट गुलकंद ड्रायफ्रूट करंजी तयार आहे. वा मंडळी, अलिबाग मध्ये येऊन आज मी सासू आणि सुनेच्या जोडीकडनं छान गुलकंद ड्रायफ्रूट करंजी करून घेतली. आता खाणार तर आपण सगळेच आहोत, पण त्याआधी पुढचा पदार्थ काय ते जाणून घेऊया. अलिबाग स्पेशल भरलं पापलेट. अलिबाग स्पेशल भरलं पापलेट. क्या बात आहे. अलिबाग मध्ये आल्याची पोच पावती पोटाला मिळाली पाहिजे, हो ना? त्याच्याकडे आपण जाऊया, साहित्य बघूया, त्याआधी जरा गेम खेळूया. या खेळात मला तुझी मदत लागणार आहे. हे आहे एक छोटस कार्ड. ह्याच्या एका बाजूला आहे बायको आणि दुसऱ्या बाजूला आहे आई. उत्तर जे आहे ते फक्त फिरवायचं. ओके. फक्त लक्षात ठेव, दोघी समोर आहेत. ओके. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव की तुला घरीच जायचंय. ओके. तर पहिला प्रश्न, स्वयंपाक कोणाच्या हातचा जास्त आवडतो? आई. का? मम्मी. ऑफकोर्स, नवशिका आणि एक्सपिरियन्स. अच्छा, याच्यातला तो फरक आहे. श्रिया, हे तुला आता हळूहळू बदलायचंय. पुढच्या वेळेला हा बोर्ड किमान असा तरी राहायला पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न आहे, घरी उशिरा येण्याआधी कुणाला तू कळवतोस, आईला का बायकोला? दोघींना सुद्धा नाही. दोघींनाही नाही? म्हणजे कोणाचे जास्त फोन आलेत त्याच्यावर डिपेंड करतात. पहिले अच्छा, मग कुणाचे येतात? मम्मीचे. श्रिया? श्रियाला सांगून जातो ना आधीच. कळवायची वेळच येत नाही, आधीच सांगून जातो श्रिया मी आज जरा उशीर येणार आहे. काकू, तुम्हाला सांगून जात नाही, तुम्ही लक्षात ठेवा. मुद्दा उत्तरांचा हाय. पुढचा प्रश्न, सोन्या हे कुणाच्या तोंडून जास्त आवडतं? सोन्या हे बाबू फक्त श्रिया म्हणते. बाबू? काका ऐकताय ना? काकू ऐकताय ना? तुम्हाला माहिती होतं ही याला बाबू म्हणते? हो, बाबू आणि बेबी हल्ली फॅटच झालाय. काकूंचं वेगळंच दुःख आहे. चला, पुढचा प्रश्न असा आहे, घरची कामं करायला कोण जास्त लावतो तुला? किराणाचा आण, मीठच आण, तूपच राहिले. मम्मी. आई सांगते? हो. ती सांगत नाही? काय सांगते, पण मी तिच्यावरच टाकतो परत. किंवा याचा वेगळा अर्थ आहे की तिचं घरात लक्षच नसतं. असं आता बोलून मला पैसा पडू नका.
वा, पण तरी तू त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सेफ गेम खेळलास, कारण तू स्पोर्ट्समन असल्यामुळे तुला ते माहितीये की कशातून किती जास्त मार्क मिळू शकतात. तर अशा या खेळीमेळीच्या वातावरणात आता आपण पुढच्या पदार्थाकडे जाऊया. पुढचा पदार्थ काय आहे? अलिबागचं स्पेशल भरलं पापलेट. अलिबाग स्पेशल भरलं पापलेट. लगेच बघूया साहित्य. चला. तांदळाचं पीठ, पुदिना चटणी, रवा, लाल तिखट, हा आमचा स्पेशल अलिबागचा आगरी मसाला आहे, हळद, मीठ, लिंब आणि पापलेट. बर. ती पण छान कापून घेतलेली आहे. पापलेट छान कापून घेतलेलं आहे, बरोबर. आता हे बाकी सगळं साहित्य परिचयाचं आहे, हेही माहिती आहे, पण ह्याच्यात नेमकं काय काय घातले? पुदिना चटणी म्हणजे काय नेमकं? पुदिना, खोबरं, ओलं खोबरं, लसूण, मिरची, आलं सगळे मिक्स आहे. त्याचं वाटण त्याचं करून वाटण करून घेतलं. बरं, पण पुदिन्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. हा, ठीक आहे. साहित्य तसं लिमिटेड आहे, तुम्हाला काही अगदी फार अवघड म्हणजे बाजारात जा घेऊन या असं काही नाहीये. हा आगरी मसाला तुमचा स्पेशल आहे, Yes. स्पेशल आहे. अलिबाग स्पेशल. अलिबाग स्पेशल. फंटास्टिक. चला लगेच करूया कृती. काय करायचंय पहिल्यांदा? मसाला तयार करून घ्यायचा आहे. घ्या. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही सासूबाई सुनबाई म्हणून घरात पार्ट्या बिर्ट्या करता. हो. खूप तुम्ही छान धिंगाणा अगदी मज्जा करता. हो, मग आता सासरे आणि माझा हसबंड हे दोघंही आम्हाला ठेवून गेले घरी, मग आम्ही का नाही मज्जा करायची? आम्ही पण घरी मज्जा करतो. हो का? हो, ते बाहेर करतात, आम्ही घरात करतो. पण ते मुळात तुम्हाला ठेवून जातात कुठे? त्यांच्या मित्रांसोबत. अच्छा, बर. गप्पांच्या ओघामध्ये ताईंनी भरा 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 सगळे मसाले एकत्र केले. नाही, बरोबर आहे, चुकलं काही नाही त्याच्यात. वा. थोडं तेल टाक. हो. बघा. बस बस. बस बस. ओके, आता काय करूया? हे पापलेटला लावून घेऊया. बर, मग प्लेट लागेल ना? ते सगळं मी छान बाजूला ठेवतो, म्हणजे कसं. हे लागेल हा मला. हो, लागू द्या ना. हे इथे प्लेटमध्ये पापलेट घ्या, करा. वा. हाताने लावते. हो हो हो. काय ग श्रिया, हे म्हणजे सासूबाईंची खासियत असेल ना? हो हो. तिखट झालं असेल हे सगळं खूप. नाही, ते काश्मीरी चिली आहे. अच्छा, तिखट नाहीये, रंगाला लाल आहे. रंगासाठी. हा, आणि त्याच्यानंतर ते तिखटपणा थोडा कमी आपलं तांदळाचं पीठ आणि रव्याने होतं. बर. बरं, हे जे मसाला आहे हा, तो आपण आतही भरून घेतोय. हो हा, हो. थोडासा लावून. थोडासा तिखटपणासाठी. वा. आता हा मसाला ह्याच्यामध्ये भरून झाला की मग पुढे पुढे आतला स्टफिंग मसाला टाकायचा, अच्छा पुदिन्याचा. बर, जे वाटण आपण करून घेतलंय. हा. क्या बात आहे. प्रतीक, काय प्रतिम लागत असेल ना हे? हो. ते पापलेट आणली का त्याचं ऑफरच असते, पापलेट भरली करा. बेस्ट. आता काय करायचंय? प्लेटमध्ये हा रवा घेऊ. रवा घेऊ? हा, थोडासा रवा आणि पीठ. पुरे? हो. आणि हे कसलं पीठ आहे? तांदळाचं पीठ आहे. मिक्स करायचं. हा, आणि त्याच्यात थोडंसं काश्मीरी चिली बस. आणि याच्यात काय? थोडी काश्मीरी चिली पावडर टाकायची. पावडर. त्याला रंग येईल छान. हा. आता हे ह्याच्यात घोळवायचं आणि फ्राय करायचं. बरं, श्रिया तोपर्यंत एक काम करतेस का? तिकडे जाऊन गॅस लावून घे. काकू तुम्ही अलीकडे या. म्हणजे कसं वेळ वाचेल आणि तुम्हाला भरलं पापलेट पटकन खायला मिळेल. तिकडे तेल तापलेलं आहे. मला वाटतं आता आपण पापलेट टाकूया. घ्या. गॅस मोठा करा. वा. अलिबाग स्पेशल भरलं पापलेट आम्ही छान शालो फ्राय करून घेतो. ते दोन्ही बाजूनी करून घेतो. खरपूस होईल तयार. पापलेट कुणाला आवडत नाही हो. त्यात अलिबाग मध्ये आल्यानंतर पापलेट तर खायलाच पाहिजे. पटकन देऊन घ्या साहित्य आणि कृती. आता आपण भरलं पापलेट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये काश्मीरी मिरची पावडर, आगरी मसाला, हळद, चवीनुसार मीठ, लिंबू आणि थोडंसं तेल हे सगळं एकत्र करून घ्यावं. धुवून स्वच्छ करून कापलेल्या पापलेटला हा मसाला आतून आणि बाहेरून लावून घ्यावा.
स्टफिंगसाठी पुदिन्याची चटणी वापरावी. आता रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र करून त्यात थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यावं. मसाला लावलेलं पापलेट ह्यात घोळवून घ्यावं आणि गरम तेलावर हे पापलेट शॅलो फ्राय करून घ्यावं. चमचमीत चवदार भरलं पापलेट तयार आहे. मंडळी, आज अलिबाग शहरामध्ये कवळे कुटुंबातली ही जोडी सासूबाई आणि सुनबाईंची म्हणजे छायाताई आणि श्रियाची. आणि काय मजा आली तुमच्याकडे आम्हाला येऊन. गप्पा मारायला मिळाल्या, नातेवाईक भेटले, पदार्थ एक अलिबाग स्पेशल भरलं पापलेट काय, करंजी काय, बहार. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला भेटून मस्त वाटलं. पण खूप छान पदार्थ आहेत, आपण ते खाऊया. त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण कुटुंबाकडनं सासू आणि सुनेसाठी हा आहेर घाला सुनबाईंच्या गळ्यात. इथून पुढे रोज स्वयंपाक करताना तुम्हाला आमची झी मराठीची आम्ही सारे खवय्येची आठवण येईल. आता आपण हे पदार्थ खाऊया. पण ह्या व्यक्तीला सोडून जर मी पदार्थ खाल्ले तर मला हे खायला लागेल जे त्यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे मला ह्यांची काळजी घ्यायला लागते. हे आमचे सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत. हे पदार्थ पाहिल्यानंतर साधारण असा चेहरा झालेला आहे साहेबांचा. त्याच्यामुळे आता आपण हे उत्साहाने पदार्थ खाऊया. एवढे खुश असतो आम्ही पदार्थ झाल्यानंतर. अप्रतिम असे पदार्थ आहेत मंडळी. आम्ही हे खातो, मज्जा करतो अलिबाग शहरामध्ये. तुम्ही घ्या निरोप. परत भेटूया पुढच्या भागात नवीन जोडीसह, नवीन गोडीसह. झी मराठीवरती हा ताजा गरमागरम कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.